साहेब भाडं दिसून आलं वाटते नाही का? हो आलं वाटते दुकान बंद करू. पहा ना जरा भेटायला द्यायले काय म्हणते म्हणा भाडे करू चिमणराव. हो काय त्याला पताच नाही म्हणा द्यायचा. पैसे आणतो आणतो करते आणि गाडीचं काय करते म्हणा. भेटा जरा द्या ना चढून दिले. का साहेब चालले का फिराले? सण खात दिवसभर संध्याकाळी जिरवायला जायचं. काय हिंडायला चाललं वाटते संध्याकाळचे नाही 2-4 चक्र मारा बनताला घराकडे नाही. काय असं आहे अरे म्हणलं संध्याकाळी सकाळी 2 चक्रा मारल्यानं काही बिघडत नाही. माणूस कायसाठी शरीर संपत्तीसाठी जगून राहिला आजकाल. काही खरं राहिलं का? बीपी शुगर याचं प्रमाण किती वाढलं माहिती आहे तुम्हाला? मग त्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ आमचं फिरणं नित्य नेमानच आहे. मस्त मार्केटमध्ये 2 चक्रा मारल्या आपले चालले घराकडे. जरा गोष्टी होते 4 लोक भेटते घरची किटकिट कमी राहते. मग बरं आहे ना ते. नाही तर घरी लसण निसता का तुमच्यासारखे? आता तेवढं तर करायला लागते बा. लसण फसण आता लेकरू वागवा लागते नाही तर मग लसण निसा लागते. काही तर एक करायला लागेल का नाही आता. म्हणून आता ఇంకా भाजीपाला घेतो म्हणलं बा. नाही तर अजून घरी गेल्यावर हे नाही आणलं ते नाही आणलं. रोज 2 भाज्या न्यास लागते. पण म्हणलं काय म्हणते बाकीचं बरं आहे सगळं वातावरण पाण्याचं तर काय खतरनाक काम झालं बा. नाही काय मार्केटिंग आता काय यंदा सोयाबीन येते का नाही मला मार्केटला काही. ते काय पुढचं भविष्य कोण पाहिलं. हो पण मी काय म्हणतो सध्याचं ते काय आपला तुमचा भाडे करू मानमोळे साहेबांना आता विषय सांगितला. त्या दिवशी तुम्ही 2 जण आलते. काय झालं म्हणलं ते गाडीचं काय 1 लाखाची घेतो मोठा असा म्हणजे छाती फुगून आलता ते 56 इंच. आता काय कुठं गेला म्हणलं ते काय आता पताही नाही त्याचा. मानमोळे साहेब मध्ये घेते का नाही काय झालं म्हणते कॅन्सल त्याचं. बाबा राजा त्याचा मोठा घोर झाला बा. मग काय ते काय ते 7 दिवस आता भागवतात बसला ते रामपुरा. मग काय तर ते गेला म्हणते शिवलाल टोळगोडे आता पैसे आणण्यासाठी त्याच्याकडले. तर आता तिथं काय झालं तिथं गेल्यावर मोठा घोर झाला म्हणते. मग काय सांगा तुम्हाला. अरे घोर होणारच आहे ना. घोर होत नाही तर काय झालं. शिवला टोय कुठे होईना ते. अशा तशाला आई येते का ते. त्याचे जर पैसे जर भेटले ना बा हो पाय धुवून पाणी प्यायला पुरते. हो त्या माणसाची त्याला बा भेटले खरंच मान लागन त्या माणसाला मान लागन. हो कारण की माझे 4 लाख जर ते देऊन नाही राहिला तर यायचं काय तिथं आहे. हे काय कोणता घंटा वाजवणार आहे तिथं. तरी वाटलंच नाही का खादूळ साहेब तुम्ही म्हणेच ना. हो ज्यावेळेस तुमच्या इथे भेटायला आले ते हो तुम्ही समजा बळ हो तेव्हा खादूळ साहेब म्हणेन तुम्ही गेल्यावर की पैसे भेटणंच नाही म्हणून. शेवटी तेच खरं झालं. शिवलाल टोळगोडून पैसे काढणं म्हणजे एक म्हणजे असं म्हणा की बा मोठं दिव्य पार केलं बा त्या माणसानं असं खादूळ साहेब म्हणणं होतं. पुन्हा तेच तर म्हणलं बा कसं काय आता काय पण घोर काय केला म्हणलं आता काय झाला काय घोर. नाही ना राजा तशी गोष्ट नाही. हो जरासं खराब काम झालं शिवलाल टोळगोडे यावेळे. हो नाही तर आपल्याला वाटते जरासा माणूस आहे बा याला टिपारीच बसली पाहिजे कोणी म्हणते. पण नाही माणूस आहे जरासा. कसं झालं कर्माचे फळं माणसाले बा देव वरचा असते ना ते वरून पाहतच असते म्हणते. हो ना त्याला राजा हे दिला म्हणते आपलं डोम्याना दणका दिला म्हणते. हो काय खेकडे पकडायला गेलता म्हणते बा ते शिद्रात हात घातला आणि त्याला दणका बसला म्हणते. हो त्याला गाडीत टाकून नेलं. हे गेले ते पैशाले 3 जण. हो आता समजा 2 आहेत अजून दुसरे हे तिघांनी एकी केली की बा पैसे आणायचे. पण पैसे काय आणतात त्याला राजा त्याच्या समोर नेलं म्हणते ते सरप डसला त्याला. मग काय करतात काय मागणार पैसे. असा घोर झाला ते. म्हणून चिमणराव घरी येणारच होते पण त्याची बायको माहिती नाही का. बिलकुल असं म्हणजे तंग फुगली ते गाडी पाहिजे म्हणते ना. ते गेले आता समजा तिच्या बापाच्या घरी. ते बसले भागवतात म्हणजे बा पाहतो म्हणजे 7 दिवसात काही मेळ लागला पैसा जातो नंतर मग पुढचं पुढे. नाही बरोबर आहे शिवल्या म्हणून हात जोडा नाही का. हो पुरा गेम केलाय तिघायचा. हो ना मॅच पाठवले नाही ती भडकू ना. मी वाटलं याची मारामारी झाली पाहिजे. हो पण आता यानं सरपाचं नाटक करायला दिसते मला नाही का. हो मी आता नसनच वाकी पाहिजे मला. अरे काय तुम्ही राजा कोणाच्या गोष्टीवर लक्ष देऊन राहिले तुम्ही कोणाचा विश्वास ठेवून राहिले. अरे पुरा गेम केला यायचा. मग 100% सांगतो पुरा गेम केलेला आहे. सरप परप काही ढसला नाही त्याला. त्याला काहीतरी चुनूक लागली. हो 100% हे येऊन राहिले म्हणून. मग त्यानं पुरं बिलकुल रचलेलं नाटक आहे. मग अरे गावातले तुम्हाला माहित नाही 2-4 जण लय खतरनाक आहे तिचे. 100% ते बातमी लिखित झाली इथून निघायच्या वेळे. त्यानं हे नाटक रचलेलं आहे 100% सांगतो. मग खादोड हो ना मी मला माहित आहे नाही रामपूरवाले कोणत्या रंगाचे आहेत तर. अरे काय बोलता रे साहेब रे तुम्ही अशा टाइमला असे बोलता राजा. त्या माणसाचं काय झालं काय नाही आम्हाला तर काय आता फोन लावतो तुम्ही आता घरी गेल्या. तुम्ही म्हणता का राजा नाटक असं नसं असं काही नका बोलतो राजा. असं बरोबर नाही. अशा बाबतीत नाही बोलायला पाहिजे. खोटी गोष्टी नाही ना. तुम्हाला अनुभव नाही त्याचा आम्हाला अनुभव ना म्हणून सांगून राहिला मी. 100% नाटक आहे नाटक. हो जर आता लावा तुम्ही फोन दिले तुम्ही कोणत्या दवाखान्यात गेला म्हणा काय गेला विचाराने दिले. हो जर ते निघालं ना तर म्हणलं 1 लाख तुम्ही. मग तुम्हाला काय वाटून राहिलं पुरा लबाड आहे ते पुरा. मग 1 नंबर तर बिलकुल लांडगीची जात आहे त्याची सांगतो तुम्हाला. मग कोल्हे लांडगे पुरले पण हे नाही पुरला. मग तुम्हाला माहिती आहे का ती. मग ढाण्या म्हणते ते स्वतःले. मग ढाण्या म्हणजे काय येरीच नाव आहे का त्याचं. लावा तुम्ही फोन लावा दिले जिरवा त्याची. म्हणा काय म्हणा काय कोणत्या दवाखान्यात होता म्हणा पाहा तुम्ही आत्ताच. आपण लावते जाऊ दे आपल्या काय करावं लागते. हो आता तुम्ही जाणत राहा. हो मी चिमणराव लावीन नंतर फोन. हो ठीक आहे काय होते काय नाही तर. हो या तुम्ही मी येतो आता. हो पण एक वेळ फोन तर लावून पाहतो मी चिमणरावला लावा काय झालं म्हणा आला का म्हणा बा. हो म्हणजे आम्हाला समजते गेला काय म्हणजे आमचे टेन्शन कमी होते मग. हो पा फोन लावून पा फक्त. हो काय बातमी खरी आपल्याला समजून जाते मग खरं काय खोटं काय तुमचं आहे का आमचं आहे. लावा फोन तुम्ही. काय झालंच नाही का तुमचं. चला ना मग घरी. तिकडे मग कसं स्वयंपाक थंड होते ना मग चला लवकर. हे आहेस का ढेबर पोटे. काय अरे काय म्हणलं बाबा आलू भाऊजी तर काय म्हणलं. बाबा बाबूवाले उपाशी मारता येते का. उद्या तिकडे जाऊन म्हणून किंवा आता भर चहा प्यायला नाही बोलावलं. म्हणून पहिल्या दिवशी म्हणलं स्वयंपाक करून जीव खाऊ घाला. आपण मोकळ आहे मग. म्हणून म्हणलं बा चला आता. हो झाला का आटमला का इथं. जाऊ मग आम्ही. हो बिलकुल हो फक्त चिमणराव हो म्हणलं पैशाचा बरोबर उपयोग करा म्हणला. हो असे वायफळ गमवू नका. हो कारण की अनुभवाची शिक सांगून राहील तुम्हाला. हो पैसा आला हरामाचा की पचत नसत्या. हो तेच म्हणला लागा कामोकामी तुम्ही तुमचे 1 लाख रुपयात काय घ्यायचं ते घ्या आणि सार्थकी लावा. हो या मग.
हो ना, हो आपलं कसं हेच नाही ना, आपण खर्च घेत नाही, काटकसरी माणूस आहे आपण. हो, चला येतो मग, चला म्हणलं. हो साडू, हो चला आता, ओके. हा हो, धन्यवाद बा, चला येतो आम्ही. पहा आता फोन यायला वाटते बहुतेक. हो 2 मिनिटं फोनवर बोलतो, थांबा म्हणला. हो आलो भाऊ, 1 मिनिट. आपले घरमालक बड भाऊ, हो त्याचा फोन. हो ते पेपरात सांगितलं होतं ना ते. हा हॅलो, हा हा बोला ना बड भाऊ, बोला बोला. मी काय म्हणतो चिमनराव, हो काय मग 7 दिवस राहताच म्हणता का? काय येऊन राहिले वापस म्हणलं? हा कसं काय झालं मग? काय निपटलं का म्हणलं मग? हो हो हो, ते सांगायचं होतं मला. सकाळी फोनच करून राहिलो होतो मी. उद्या येऊन राहिलो म्हणलं मी. हो ते 7 दिवस काही थांबत नाही आता. जरा कसं अर्जंट आहे. हो तर म्हणलं राहू द्या आता, उद्या एक दिवस फक्त तेवढा पेपर टाकून द्या STI वर. उद्या 8 वाजेपर्यंत पोहोचून जा तुम्ही घरी आता. काम झालं आपलं, निपटलं म्हणलं. काय बोलून राहिले? काम झालं का? त्या लंबई तोंडाने पैसे दिले म्हणता? नाही हो राजा, काही खोटे बोलता. काम कसं काय झालं का? पैसे भेटले का? आता लंबई तोंडे म्हणते आहे. हो हे बारीक आवाज आहे. हो सांग आता काय म्हणाले? बारीक गया म्हणाव का? भिंत हो हो, ते दिले ना त्यानं. हो 1 लाख रुपये. हो बोलावून पैसे देऊन दिले त्यानं. हो घेऊन जा म्हणे बा, पैसे घेऊन घ्या तुमचे. कसं आहे आता त्याच्यात लय परिवर्तन झालं. हो ते सरप डसल्याच्यानं हो त्याचं एकदम म्हणजे असं गेलेलं जीव वापस आल्यासारखंच झालं म्हणते बा त्याइले. हो असे सांगून राहिले ते, आतापर्यंत आम्ही ऐकून राहिले त्याचं. लय पश्चाताप झाला ते. सगळ्याचे आता पैसे म्हणे देऊनच टाकायचे म्हणे आपल्याला. काय करायचं म्हणे बा. नाही नाही बा, गंमत करू राहिले तुम्ही. हो स्वप्नात तर नाही ना मी? अरे असं होणेच नाही ना. हो ते शिवलाल राजा, हा किती माणूस खराब आहे ते. मग कोणाचे पैसे दिले त्यांना आतापर्यंत? मग ज्याला त्याला निरा फिटवलं सांगितलं त्यानं. मग कायले म्हणते बा शिवलाल टोयगोटे? हे बा शक्यता गॅरंटी नाही, तुम्ही मजा करू राहिले माई. नाही ना, हे बा म्हणलं इथं आता हे बा त्याने दिले ना आता 1 लाख रुपये दिले ना मला. मग पैसे भेटले, खिशातही घेतले तरी. मग हो झालं ना आता, निपटलं ना, पैसे भेटले. आता बस गाडीच आपल्याला जाऊन घ्यायचीच आहे आता, काही विषयच राहिला नाही. हो झालं ना, दिले ना त्यानं. राजा गमता नका करू ना, खरी गोष्ट सांगा बा तुम्ही. दिले का तर? हो इतका नालायक माणूस आहे शिवलाल टोकडे, ते खरं माणूस नाही राजा. आणि त्यानं पैसे दिले म्हणता तुम्ही. मग काही बोलत नका, खोटं नका बोलू म्हणलं. सारखे सांगा तुम्ही. पैसे तुम्ही कुठून आणले ते? खरं सांगा. हो हां हां, काय आहे म्हणलं बळभाऊ, काय नालायकन गेले काय? कोण म्हणून राहिलं म्हणलं लंबाई तोंड्याने हे ते? इथं सांगा म्हणलं आम्ही. आत्ता पैसे फेकून मारले ना म्हणलं. काय बोलून काय राहिले तुम्ही? समजून काय राहिले म्हणलं? बाबा रे, तिथं सुद्धा काय इकडे आला. अरे हॅलो हॅलो हॅलो, अरे काय आवाज नाही राहिला? अरे चिमनराव, हॅलो कोण बोललं म्हणलं? हॅलो. आताच्या आता म्हणजे हॅलो हॅलो करून राहिला ते बयास नाटकं. आम्हाला सगळं समजते ना, सगळ्यात जायला लावून आम्ही. राहू द्या म्हणलं, ठेवा. हो जरा माणुसकीत बोलत जा म्हणलं, माणसाची पद पाहून. मोठा अध्यक्ष म्हणलं मी, चुकाडा संघटनेचा राजा बोलायला तुमचं जरा व्यवस्थित बोलत जा तुम्ही. ठीक आहे ठेवा. अरे काही आवाज नाही राहिला बा, काय विजा इतक्या चमकू राहिल्या? ठीक आहे ठेवतो म्हणलं, काही ऐकू नाही राहिलं म्हणलं. पाणीला जोरात सुरू झालं. ठेवा ठेवा. शिवले तिथं असाव का? अरे बा खादोडे साहेब, झालं म्हणते काम त्याचं तर. 1 लाख रुपये काढले म्हणते चिमनरावनं. येऊन राहिला म्हणते उद्या. गाडी गिडी आता तयार ठेवा म्हणते, कागद काढून ठेवा म्हणलं तुमची. ते काय नाही. बाबा लय झालं मग, तर कमाल झालं का मानमुळे. पैसे दिले म्हणतात राजा. चिमनराव खोटा बोलू राहिला असं राजा. आता तुमच्या समोरची गोष्ट आहे राजा. का शिवलाले बोलला, ती बोलला, पैसे घेतले म्हणते खिशा. मग आता याच्यापेक्षा कोणतं काय पुरावा आहे तुम्हाला? म्हणून राहिलं बा आता, सरप डसला पश्चाताप झाला, पैसे दिले. काय मला तर काही याचं काही खरं नाही राहिलं बा. काहीतरी आहे याच्यात गोम. पण जाऊ द्या, दिले मग आता काय. आता आपण माय आता मला कमाल सोडून राहील पण राजा. काही असून तिकडे 1 लाख रुपये घेऊन येऊ राहिलं म्हणते ते. मग आपल्याला काय करावं लागते ते? दिले म्हणते दिले. हो जाऊ दे तिकडे. हो आता बाकी आहे बा म्हणलं, उद्या गाडीचे कागदपत्र आणि ते सगळं तयार ठेवता म्हणलं. सकाळी येतो आम्ही तुमच्या घरी ते आल्यावर. हो म्हणा, पण नाही म्हणलं बडबू, आता ते समजा चिमनराव दिले आणि ते बाकी देणकीन ते लखलं की त्याला दिले असं नाही का? ते होते का मग तिथं समजा ते बी होते का भागवत ऐकाले? ते गेलते म्हणते बा, सकाळीच गेलते म्हणते. त्याला ते समजली वाढता आणि ते चालले गेले. चिमनराव मग ते कसं त्याची बाई म्हणे बा, गाडी आणल्याशिवाय येऊ नका म्हणून ते तिथं थांबले. मला वाटतं बहुतेक मग गेलेच दिले असं. ते दोघं राहिले असं अजून द्यायचे. तसं असं तेच तर म्हणलं. हे बा मी काय म्हणतो, यानं काय केलं असं, याला देऊन दिले 1 लाख. हो काऊन की आता हे 7 दिवस म्हणल्यावर आता कसं काय करा, म्हणून त्याला वाटलं असं की याची 1 लाख देऊन मोकळे करा. पण त्या दोघांना नसून दिले, 100% सांग तुम्ही. त्यांना त्याचं ते पाच आपल्याला काय करायला लागते? हो तुम्ही फक्त बा गाडीचं पहा तुमच्या. तुम्हाला गाडी इकायची होती ना, पैसे आणून राहिला पुढचा म्हणून जाऊ दे तिकडे. हो मी काही थांबत नाही आता, भाजीपाला घेत नाही, चाललो मी घराकडे आता. जाय तिकडे. काही मला कमाल वाटत नाही का? चिमनरावची कमाल पण टाकायचे पैसे काढायची नाही का? हो ना, 1 लाख काढले त्यानं. पहा बरं आता, म्हणजे माणूस म्हणजे आहे पण राजा, लय जीवट आहे पण ते. मनासारखं केलं त्यानं. हे पहा, या शिवलेले पुरा पैशानं लंबा करावं लागते. म्हणजे यानं निवडणुकीचं नावच नाही काढलं पाहिजे. हो याला सोयाबीनले उदळ घ्यायची पाहिजे पाहिजे. हो तर आपल्याला निवडणूक सोपी जाईल. नाही तर हे इतका भारी भरणार आहे आपल्याला. हो याच्याजवळ आता अजून बी 2 लाख रुपये बाकी असून, कारण की यानं बहुतेक 50,000 तिकडे गमावले मुंबईला. पण आता 1 लाख रुपये चिमनरावला दिले. अजून 2 लाख रुपये म्हणजे 2 लाख म्हणजे 2 करोड सारखे दिले. हो आपल्याला भारी भरू शकते ते. हो मला वाटते त्या देणकेली एक हो जराशी पिन मारून द्या लागन. त्याला काही पैसे दिले नाही यानं. हो त्याला देऊन पाठवून होय ना, मग हे काय आपली पेटीएम लेखाचं होय ना, मारा करू का फोन नाही देणकेली? मारा ना फोन, लवकर मारा त्याला म्हणा. आताच जा ना, आताच पैसे वसूल कर म्हणा, वाटप सुरू आहे. हो तर जमते म्हणा, नाही तर सकाळी हे पहा दिन गाय रात गई. रात गई बात गई. हो असं आहे ती. म्हणून म्हणलं लवकर फोन करा, देणकेली तिथं रवाना करून द्या. देणकेली करतो आणि ते कोणता लखलं काय आहे ते पोलीस आहे त्याचा पोरगं. हो त्याचाही नंबर आहे आपल्यापाशी, त्यालाही मारतो. पहिले देणकेली पाठवतो. हो बरोबर 1 मिनिटं. हो आता किती वाजले? 8 वाजले ना. हो बरोबर ठीक आहे. हो जाते ते 9 वाजे लोक त्याच्याजवळ. हो बिलकुल आहेच त्याच्या घरापुढे हजर. हो थांब 1 मिनिटं.
फालतू घाई केली ना म्या. मग काय पराठी आहे बा उशिरा लावली असती पुरली असती. मग काय त्या पाण्यानं पुऱ्या बोंड्या आहे बा पुऱ्या काय झाल्यात ते बोंड्या. पण 25% माल तर आताच हे बा खराब झाल्यासारखा वाटून राहिला मला. मग काय तर जरा उशिराची असती ना कमीत कमी बचावलं असतं. आणि हे सोयाबीन बी आधीच दिलं पेरून. पण आता हे बा जवळपास 8 दिवसाच्या अंदर सोयाबीन येते आपलं. पण हे पाणी हे बा टोंगा पाणी आहे त्याच्यातनी काय करावं म्हणलं आता. मोठा हे बा पेच झाला वावरातनी. मला असं म्हणजे काय करावं म्हणजे समजे नाही माणसाले. पण शेवटी हे बा म्हणलं वापस आलो. मला काही मजा नाही आता वावरातनी थांबायलाच पुरत नाही. आता काही बंद होते. आता आज जराशी उघड पडली म्हणून जरासं वावरात गेलो तुम्ही. पण काय मोठं कठीण काम आहे बा. अजून हे काही झोडपा देईन आणि काय यावर्षी हातात दाणा येत नाही ते सोयाबीनचा बा. मग काय मोठा परेशान झाला माणूस आता. जिकडे तिकडे तेच परिस्थिती आहे ना. सगळं पाणीच पाणी झालं आता. काय होते काय नाही यावर्षी. फक्त मी म्हणतो तुम्ही सकाळी गेले होते ते त्या काय शिवला डोकडे पैसे आणा 1 लाख रुपये आणतो मी ना. काय झालं मग त्याचं. तुम्ही तिकडे वावरात चालले गेले पटकन. मग काय मी विचारलं नाही. आणले का म्हणलं पैसे. ते काय झालं म्हणलं त्याचं. कायचे पैसे निराय बा आपलं गिरेमानच नाही चांगले. मग काय तर पैसे आपा कोणत्या हल्दीत काढूनच आणले असते म्या. त्याचं जांभाळ फोडलं असतं म्या एवढे बा. लातीन तुडवलं असतं म्या. पण पैसे काढले असते म्या. काही नाही फायदाच नाही झाला. इकून गेल्याच गेम झाला आमचा. मग काय तर त्यालाच सरप डसा जावे का. मग सरप डसला काय हरामखोराले. पण दवाखान्यात नेलं बा त्याला. आता काय झालं काय नाही मला माहीत नाही. आता दिवसभर वावरातली परेशान. आता हे आता तू विचार काढला विषय काढला. पाहा लागेल त्याला फोन लावून आता काय तर. म्हणजे ते नाही भेटले का बाबा. जिकडे जा तिकडे हाताखाली घेऊनच येत आहो तुम्ही तर. मग त्या आता सगळे मग तुम्ही 3 जण गेले म्हणजे मग 3 वापस गेले घराकडे. ते आता आम्ही 2 जण तैस निघालो. आणि ते चिमणराव म्हणून थांबतो म्हणे. ते मामा लुटरे त्याचा साडभाऊ आहे ते भागवत का. तर ते त्याला भेटून जातो म्हणे. मग तेही गेला असं. मग आता मला काही माहित नाही त्याचं. म्हणजे काही खरं नाही मग. म्हणजे गेल्यातच आहे ते पैसे नाही का. सोडूनच द्यायला पुरते आता मग. हो ना. आता अशी घटना झाल्यावर कसं म्हणावं ते पैशाचा. सोडून देण्यातच मजा. आता काय अर्थच नाही राहिला आणि त्याच्यात नाही. गेल्यासारखेच आहे ते पैसे. आता कोण डोकं चुकवते माय. थांब आता पाहू दे बा कोण होईल. हॅलो. हां बोला. कोण बोलता म्हणलं. भुजंगराव देंडके बोलतो बोला. नमस्कार. हा देणके साहेब मी आपलं खादोडे साहेब बोलतो म्हणलं. MM खादोडे ओळखता ना. येतं का काम आहे. हो ओळखतो ना. ओळखतो. हो काय म्हणता तुम्ही. तुमचं काय म्हणलं. काही नाही ते सकाळी चिमणरावला पाठवलं होतं आम्ही. त्याच्यासाठी ते गाडीसाठी आता पैसे आणणार होते शिवलाल भाऊ बसून. तर तुम्हाला फोन नव्हता केला आम्ही तिथून. काय झालं मग ते पैशाचं काम झालं का म्हणलं. मग मी काय म्हणतो लोकांच्यात नाक काय खूप असता म्हणलं. तुम्ही कोण खादोडे आहे का तुम्ही. तुम्हाला काय करावं लागतं यायचं. हो आता ते शिवलालनं पैसे दिले नाही दिले मग आम्ही पाहून घेईन. आम्ही आधीच ते म्हणलं आमचे दिमागात आहे गरम सध्या कास्त करायची. तुम्ही काही माझ्या दिमाग गरम करू नका म्हणलं. गेलं तुम्ही गावात नाही काही काम नाही झालं म्हणलं. रुपये भेटत नाही कुठं आम्हाला जीव गेला तरी बी. मग त्याला सरप डसला त्याला. मग काय करणार आहे माणूस. गेल्यासारखे आहे पैसे माय. असं नाही देणके साहेब. हे कसं आहे गोष्ट कशी आहे. म्हणलं तुम्हाला आता सांगा बुवा. नाही तर मी सांगतही नव्हतो. तुमच्या फायद्याची आहे. म्हणलं तुमचा गेम केला ना त्यानं. शिवलाल टोगोटे आहे की नाही. वाटते तेवढं सोपं आहे का ते. नाटक रचलं त्यानं. मग काय तर सरप डसला आणि तुम्हाला गावाच्या बाहेर काढून दिलं. मग काय तर तुम्हाला दोघालेच काढलं फक्त. लखला गेले ना तुम्हाला. ते सगळा गेम ते चिमणराव मामा लुटेरे तिथंच आहे म्हणता ना. त्यानं पूर्ण फिल्डिंग रचली. 1 लाख रुपये चिमणरावनं घेतली म्हणते. आणि त्याचा विषय मोकळा झाला. मग काय तर तुम्हाला दिलं गावाच्या बाहेर काढू. मग असं आहे ते. काय बोलता राजा. काही लबाड नको बोलून तुम्ही. हे पाय त्या माणसाला सरप डसला तरी दवाखान्यात नेलतं ना. ते गायला पैसे देणार. ते गायला घरी आहे. आता मला माहीत पडलं म्हणून सांगून राहिलं तुम्हाला. खोटं थोडी बोलणार आम्ही. चिमणरावले पैसे भेटले ते गाडी घेऊन राहिला मानमोडी बच्ची. म्हणून मला समजलं ते. तर म्हणलं तुमचा गेम झालेला आहे. तुम्ही 100% जर तुम्हाला 5 असेल तर आत्ताच्या आत्ता जाण तुम्ही. जर नसेल त्याला पैसे दिले तर मला म्हणा तिथंच आहेत ते सगळे रामपुरात. बाबा म्हणजे चिमणराव बी कलाकार दिसला. मग मला समजा म्हणजे त्याचं काम त्यानं करून घेतलं आणि आम्हाला दोघांना पाठवून दिलं नाही का. म्हणून म्हणे मला वाटते थांबतो म्हणे ते. असं होतं का ते. असं म्हणजे पैसे दिले त्यानं नाही. असं बरं ठीक आहे. नाटकं असतात का ते. आता जाऊ का मग मी. भेटन का पण. 100% ना. त्याच्याजवळ पहा मुंबईचा माल उरलेला जे आहे 2-3 लाख रुपये आहे. सटकन काढून घ्या. नाही तर गेले की गेले मग. त्यानं तर काढले चिमणराव ना. तुम्ही लखलकीच राहिले पाहता. पाहता तुमचं तुम्ही काय आहे. माय चारलं तर आता मला त्यानं सोयाबीन सांगितलं आहे. म्हणून मी काही सध्या गडबड नाही करू लागलं. नाही तर मीच पोचलो असतो तिथं. बरं पाहतो ना मग. सकाळी जावं लागेल. मग सकाळी जातो. मग आता आणतोच पैसे नाही का. तसं करतो. सकाळी कार आहे तुमच्यासाठी. रातगी लवकर जा तुम्ही आता. नाही तर पिटले तुम्ही. तुमच्या आधी लखलकी पोहोचायचं. मग झाले हात वर केले काय करतात. तेच म्हणलं असं तर पटकन 1 लाख काढून घ्या तुम्ही तुमचे. लखलकीच्या आधी चालले जा. अरे बाबा हो राजा नाही का. आता याच्यावर हाय किती नाही का. बरं ठीक आहे. मी आताच निघतो लेखाचा. पाहतो गाडीचे एखाद्याची शेजाऱ्याची घेतो आता निघतो मग. ठीक आहे. ठेवा तुम्ही आता. ठेवा. फक्त न्यूज खरी आहे ना. 100% खरी आहे. म्हणून तर तुम्हाला सांगून राहिलो मी. जा लवकर जा. फक्त फास्टमध्ये जा लवकर. 9 वाजेला पोहोचले पाहिजे तुम्ही. निघालोच मी आता. बस 5 मिनिटात तिथून गाडी काढतो मी. ठीक आहे. ठेवा तुम्ही आता.
महाराज हो घ्या म्हणलं पाय घे हात घे धुवून घ्या आता हो चला जेवणाला बसून घेऊ हा हो काय उशीर झाला लेकाचा हो चला म्हणलं बरं चला आता हो हो बरं आहे पण मी काय म्हणतो आलो भाऊ हो काय हे गड्या आता तू काहीतरी इथं राहायची व्यवस्था कळ गड्या बांधायची इथे हा घरगीर बांधणं हे आता कुठरोक भाड्यानं राहायचं म्हणलं पण आम्ही तेच म्हणून राहिले आता, पण हे काय आता याच्या मनावर आहे की आता काय करतात काय नाही. हो ना हे कसं आहे शिवलाल टोयगोटेचं पोट्ट नाही का भूषण टोयगोटे हो त्याच्या नावानं त्याच्या आबाजीनं करेल जागा आहे हो तर ते म्हणे बाबा हिच्यानं पाहतो बा आता सध्या आता विषय काढा लागल शिवलाल भाऊले हो इकत असेल तर मग घेऊन घेतो इथंच बांधतो मग हा टेन्शनचं काम नाही पाय ना मग हा हो मेळ लाव लवकर लवकर हा काही ना काही जरासं आता सुरू कर तू हा हो चला पाय घे धू आता जेवण करून घेऊ चला देणके साहेब बा, हा हॅलो, हा बोला देणके साहेब, काय म्हणता बा? वाटलं नाही म्हणलं इतकी छत्री असून म्हणून हा हो काय आम्हाला गावाकडे पाठवून दिलं आणि तुम्ही पैसे काढून घेतले म्हणते शिवलाल पासून हा काय खरी गोष्ट आहे का म्हणलं आता का मी काय, मला काय सपन पडलं का? आता अर्ध्या घंटे आधी मला त्यानं बोलावलं आणि पैसे दिले. मला काय 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 मी काय त्याच्यासाठी थांबलो होतो का इथं? सोळा ना सगळे नाटक आहे म्हणते ना राजा नाही सरप डसला ना कोणतं काही नाही सगळं तुम्ही त्याच्यात सामील आहे तुमचं काम तुम्ही भागून घेतलं ना आम्ही मेलो लेकाचं हो पण आम्ही काही एवढं मामूल नाही म्हणलं आम्ही वसूल करू येऊन राहिलो रस्त्यानं सा म्हणलं मी मग काय 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 आम्हाला काय समजत नाही का काय आहे आणि काय नाही रे बाबा का मला आता शिवलाल टोयगोटे नाही का हो, जाऊ दे ये ना म्हणा मग आम्हाला काय करावं लागतं म्हणा ये म्हणा घेऊन जाय तुझे पैसे मग पहा ना मग जा ना तुम्ही मागा दिले पैसे. हो आम्हाला दिले बाबा, हो आमचे आम्हाला भेटले. हो तुमचं तुम्ही पाहता. मी काढतोच ना पैसे मग हो पैसे काढल्याशिवाय जातो का आता हो आता समजलं ना मला काय नाटक होतं तर हो येऊन राहिलो मी हो 15-20 मिनटं आत्ता हजर आहे त्याच्या घरी हो ठीक आहे ठेवतो मग पहा म्हणलं आहे, हो यायला माहिती झालं बा. आता कोण सांगितलं असेल मला सांगा बरं. आता काय कोण सांगितलं काय सांगा बाबा बातच लिखीच होती राजे इथं हो ना आत्ता दिले ना त्यानं हो बादच्या बाद झालंय माहिती येईल हो जाऊ द्या म्हणलं हे बा तुम्हाला भेटले ना हो जाऊ द्या तिकडे तुम्ही हे बा लवकर घडता रस्ता पकडा नाही तर अजून रातोरात अजून काय होईन सांगता येत नाही बरं यायचं हो आलू भाऊ आहेत संग ते तुले बरोबर फाट्यापर्यंत पोहोचून देईन आणि तिथून तिकडे घराकडे चालले जा हो थांबण्यात मजा नाही बरं हो अजून ते आले की अजून दांगडो व्हायचा तुमच्या ह्याच्यातलेच म्हणून बा मग 50-50 द्या हा हो असंही व्हायचं अजून त्यातनी कमी अजून हे पडायचं लवकर तुम्ही रवाना व्हा नाही तर गाडी अजून हुकवा व्हायचं होईल काचं लवकर निघण्यात मजाच आहे. हो आलो भाऊ म्हणलं बुलेटनं तुम्ही तिथं पोहोचून द्या मला तिथं फाट्यापर्यंत. मग जातो मी पुढे. हा हो ठीक आहे मग चाल जा लवकर. आणा ते जेवणाचं लवकर झालं असेल तर घेऊन ये पटकन. बरं ठीक आहे ना हो काही हरकत नाही अरे चालो आण म्हणलं लवकर ताट बसलो ना आम्ही आण लवकर आण इतकं नसते हो इतके खोटे नाही लोक मला सांगा इतके खोटे बोलून का आता कंदीला बाबूजी हे ते सगळ्या लोकांनी सांगितलं ना मला त्याला सरप डसला म्हणे खऱ्या गोष्टीनं आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे ना ते मग तुम्ही काय बोलता आपले काही आपलं खोटं नका सांगू काही कोणाला पैसे दिले नाही त्यानं दवाखान्यात असून बिचारा ते तुमचा काही विश्वासच नाही बसत ना तुमच्या गावातल्या लोकांना गेम केला ना तुमचा तुम्ही आता परगाव राहता कधी लाभ हे ते काय तुम्हाला माहिती आहे का कोणत्या रंगाचे आहेत ते मग त्याचा काही हात असेल त्याच्या मग हे बा चिमणरावले पैसे दिले म्हणलं त्यानं 1 लाख रुपये ते तिथं थांबला तो मग जेवट होता ते तिथं थांबला ते मग त्याला 1 लाख दिले मग काय गेले तुम्ही लटकले म्हणून म्हणलं शेवट लोक पैसे देत नाही ते आज जर गेले तर भेटेन तुम्हाला हो मग खोट्या गोष्टी नाही नाही खोट्या गोष्टी नाही खऱ्या आहेत मग काय त्याला नेलं होतं ना दवाखान्यात नेलं म्हणते त्याला अरे मग लखलं की भाऊ तुम्ही एक काम करा हो तिथं जाऊन त्याला विचारा ना तुम्ही कोणत्या दवाखान्यात होती म्हणा तिथं दाखवा म्हणा मला बिल दाखवा म्हणा काय ते मेडिकल हे तिचं हा कोणतं औषध घेतलं तर काय केलं कोणत्या दवाखान्यात होता चिठ्ठी कुठं फाडली हा जर असं तर मला म्हणा तुम्ही अरे 1 नंबरचा नंबरी आहे ते मग पुरं त्यानं रचलेलं प्रकरण नाही मग मी सांगतो तुम्हाला हो फक्त तुम्ही लवकर जर गेले तर तुमचे पैसे भेटले नाही तर फिटले ही गोष्ट खरी आहे तुमची नाही का हो त्याला विचारावं लागेल म्हणजे कोणत्या दवाखान्यात गेलता नाही का म्हणजे आला म्हणते ना घरी ते बरं ठीक आहे ना मग जातोच मी आता जाय ना आता जर समजा आता 1 घंट्यात जर आपल्याला 1 लाख भेटत असं हां हो ती आपले समजा आता मग काय हरकत आहे झाली हो आता जर नाही गेलं तर हे केली तर मग गेल्यासारखेच आहे मग नाही का तेच माय म्हणणं होतं तुम्ही जाऊन चौकशी तर करा हां ठीक आहे मग ठेवतो आता जमला आता 2 बांब गोळे दिले पाठवून आता कसा टपकला रे बा हा हे तर गेला होता गावाले पण आता शिवलाच्या घरातून बाहेर निघालो ही तर हजर अरे का देणगे साहेब कुकडे म्हणलं काय गेलते वाटते सकाळी तुम्ही अरे जाऊ द्या ना बा तुम्ही त्यातले जा म्हणलं बाजून व्हा तुम्ही हो शिवलाल टोयगोटेला भेटायचं आहे मला तुमच्याशी काही घेणं नाही मला हो बाजून व्हा तुम्ही काय पण अरे पण आहे काय म्हणलं काय झालं काय म्हणलं ए बा चला ना तुम्ही चला आता हो सांगतो ना काय तू हो चला अंदर चला तुम्ही हो चला अरे बापा रे अजून 1 लाख जाते वाटते रे बाबा पण आता नाही म्हणतात ते घरी नाही म्हणून नाही का बरं चला ना हो चला बापरे शिवला कसा काय टपकला रे बा हा अमरीशपुरी हो ना तेच म्हणलं हो का अचानक चालला ना पण हे तेच तर म्हणलं माझ्या अटक यायची पाहिजे होती मला हो ना आता काय माहिती आता मुकच राहता काय म्हणते तब्येत जमलं मग नाही हो ना तेच म्हणलं सकाळी समजलं आणि आता हे अजून मला एक फोन आला म्हणे भाऊ आले म्हणे शिवलाल भाऊ
मला चला बा मन काही लागी नाही, मला झोप येणार नाही, चला बा भेटूनच यावं म्हणलं. हो दुसऱ्याची गाडी घेतली आणि पहिले भेटीला आलो. हो तर बरं झालं बा. हो तुम्ही दिसले. हो मला एकदम समाधानच लाभलं आता. जमलं भेटीला यायला वाटते नाही का. हो जाऊ दे जाऊ दे. हो काही सेफ गिफ्ट नाही आणले का. नाही नाही ते बरोबर आहे तुमचं. बरं आले भेटीले, चांगलं झालं ना. आत्ताच आणलं, 1 घंटाच झाला. पण आता कधीतरी बायाला सांगितलं नाही. बायाला म्हणलं बा सोयाबीन सोंगाले आपलं यायला गेलं ते म्हणलं गवत कापाले सोयाबीनातलं बोटाला लागलं म्हणलं त्याच्या या. हो मग काय तेच तर बोट बांधून आणि द्यायचं. हो तर झालं पण आता निपलं म्हणलं 12 मिनिटांनी जीव वाचला बा. हो नाही तर उशीर झाला असता का नाही. हो झालं असतं म्हणलं सगळं. 12 मिनटं नाही का, थांबा ना. 12 मिनटं आहे का 12:30 आहे तर सांगतो ना तुम्हाला. हो ते सगळं बरोबर आहे, पण माझ्या पैशाचा काय विषय काय म्हणलं. हो पैशाचं कसं, पैसे काही भेटते म्हणलं माय. जमलं हँडल करता येईल बरोबर. हो बोलण्यात नाही रे काय राजा देणके साहेब कसं म्हणतात शोभते तुम्हाला. माणूस कोणत्या परिस्थितीत तुम्ही पैसे राजा मागायला आले. अशा वेळेस पैसे मागत असते कोणी राजा. जाता जाता वाचला ना म्हणलं माणूस. 4-8 दिवसांनी यायचं असतं काय राजा तुमचं असं हे बरोबर नाही बाई. आम्ही काय म्हणतो, हो शिल्लक आहे बा. माया कसा आवाज जर वाढला का नाही, मी सर गावात जमा करतो बरं. वगारे वानाचा माणूस आहे मी, सांगू राहिलो तुम्हाला. हो चिमनरावले 1 लाख रुपये दिले तुम्ही, आत्ता मोकळं केलेला 1 घंटे आधी. माय 1 लाख रुपये आताच्या आता काढा म्हणलं, नाही तर बा सर गाव जमा करतो मी, सांगू राहिलो तुम्हाला. काय आत्ताच बोलू राहिलो मी. हो शिल्लक बोलत नाही. माय 1 लाख काढा लवकर आणि मला निघू द्या लवकर. कसं हँडल करायला नाही का. अरे काय देणके साहेब राजा म्या हे बा चिमनरावले स्वतः फोन करून दिले पैसे म्हणला. विचारा ना तुम्ही फोन करून दिले. तुम्हाला म्हणलं मी स्वतःहूनच देणार आहो. सोयाबीन येऊ द्या. सोयाबीन आलं की तुमचे आपलं ते लखलकीचे हो दोघाचेच राहिले आता. हो तेही देऊन देतो बा. हो काय करता लोकांचे आपल्याला ठेवायचेच नाही. जीव वाचला हे महत्वाचं. सोयाबीन, अरे सोयाबीन नका दाखव म्हणलं. हो बाबा पाणी आलं आणि ते पाण्यानं गेलं. मला नका घुमव तुम्ही. हो मी त्यातला जाऊ. मुकाट्यानं पैसे काढा तुम्ही. काय 3 लाख आहे तुमच्यापाशी, 1 लाख त्याला गेला तरी 2 बाकी आहे तुमच्याजवळ. लवकर द्या, नाही तर हे बा हो सुरू करतो मा भोंगा, समजलं का. देऊन टाक म्हणला. हो तरी 1 राहायचे आपल्यापाशी. 1 मध्ये आपल्याला लय उलाढाल करता येते. खादोड्याचं आहेच अजून. हो देऊन टाक नाही तर हे लय हे करते बरं माजून करते इथे हे. राजा खरंच म्हणलं बा. हो तुमचं मन पाहू राहिलं होतं. हो राजा मन पाहू राहिलं होतं. पैशासाठी तुम्हाला फोन लावणार होतो मी सकाळी घेऊन जा बा म्हणून. पण राजा तुम्ही आता आले इतके कावऱ्यासारखे. हो थांबा देतो बा. हो आणतो काढून. हो काय राजा फोन करून देऊनच राहिलो होतो ना. हो थांबा देतो म्हणला. हो बसा. पाय कसं आला लाईन. हो द्या लवकर, आणा लवकर. हो जा नाही मले आधीच तर उशिरा आलो मी. हो द्या लवकर द्या. थोडंसं धीर. देऊन राहिलो ना. हो बसा. हो आलोच. काय करतं काय मग नाही दिले असते तर मग तुला माहित नाही का ते किती करते ते दांगडं माजून झालं असतं ना. जाऊ दे तरी हे पा शिवलाल आपल्याला काही कमी नाही. 1 लाख रुपये राहिला ना आपल्यापाशी. सुरुवात करून देऊ बाबू. सुरुवाती पुरतीच आहे ना. हो तसं आपल्याला गरजही नाही ना रे. आहे ना आता खजानाचा आपण पाहू ना काही ना काही. खादोड्याचं पाहू ना आता लवकरात लवकर. हो ना, पण हे देणके आलाच कसा काय अचानक म्हणलं. याला कसं माहित होतं कसं, म्हणजे याला काय पता कसा लागला म्हणलं. दुसरं कोण हेच आता यायला पैसे भेटले यायला गमते का. मग हे चिमनरावण केला असं त्याला फोन माय भेटले. आला ते बाता येऊन टपकला 1 घंट्यात आला राजा ती. बापरे हे टपकलं येऊन आता झालं. सोयाबीनचा सौदाच करावं लागते आता मला वाटते. उदळे घेणं सुरू करावं लागते आता. झालं म्हणलं यायला पता लागला वाटते. अरे या म्हणलं तुम्हीच काय थांबता. या म्हणलं या लखलख काका या म्हणलं. अरे बाबा रे कसं काय करा आता. हे तर झालं आता पुरं पिट्टम फाटत झालं वाटते नाही का. रुपया नाही राहिला आता. अरे आले का. अरे काय अचानक झालं. सकाळी गेलते वाटते तुम्ही का जायचे वाटते. जाऊ द्या आता त्यानं मनाच्या आधी आपल्यालाच म्हणलं लागलं नाही का. एरिया आता ते हो गरम झाल्याशिवाय घरात नाही. अरे आले का तेच म्हणलं तुम्हीच राहिले होते फक्त. म्हणलं ते पैसे घेऊन जा ना तुमचे. हो ते 1 लाख रुपये तुमचे. म्हटलं द्यायचे होते आपल्याला. हो म्हटलं घेऊन जा ते. व्यवसाय नाही चेहऱ्याहून माणूस व्यक्ती ना. हो फुल गरम आहे म्हणून हे हो द्या आता 2 कानसाळात त्यापेक्षा पैसे देऊन दिले बरे. हो आता एरियाला माहीत आहे आता काय सारी आलो आपण तर. दे ना मग काय उशीर करून राहिला. हो दे म्हणलं दे. हो पण ते तुझ्या बोटाचं जमलं ना ते सापाचं काय निपटलं ना ते. हो ते निपटलं. हो घेऊन जा आता तुमची बी आता. हो जाऊ द्या आता विशेष मोकळा करा. हो ठीक आहे शिवलाल आणून दे म्हणलं याचे पैसे. जाऊ दे बा यायला बी. हो कसं बरं राहते बा. आता चांगलं जीवन सुरू करतो आता. बरोबर हो आणून देतो म्हणलं मी. हो चला आता फिटलो आता. हो ठीक आहे 2 मिनिटात देतो आता. हो चला आता उद्या सोयाबीनच्या सौद्याले हो सुरुवात करून द्या. आलोच मी. थांबा म्हणला. हो 2 मिनिटं.